व्यासपीठ गावची खबर न्यूज। टाटा स्टील फाउंडेशन मार्फत महिला सक्षमीकरण दीक्षा अंतर्गत यशस्वी महिलांचा सन्मान। टाटा स्टीलच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने दिशा कार्यक्रमाअंतर्गत महिलांना सक्षम करण्याच्या दृष्टीने तालुक्यातील 8 ग्रामपंचायतीमधील महिला बचत गटातील ज्यांना व्यवसायाच्या दृष्टीने मेहनत करण्याची आवड असल्याने ग्रामसंघाच्या माध्यमातून 113 महिलांना प्रशिक्षण देऊन व्यवसायाच्या दृष्टीने महिलांचे हात बळकट करत खऱ्या अर्थाने दिशा कार्यक्रमाअंतर्गत यशस्वी महिलांचा सन्मान सोहळा नुकताच खानापूर येथील आदिवासी मंडळाच्या सभागृहात पार पडला। यावेळी यशस्वी महिलांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला। अब हमारा मेन काम है कि किस तरीके से, क्योंकि एक अकेला आप लोगों को ही पता नहीं कुछ नहीं कर सकता, तो इसलिए एडवोकेसी करना बहुत जरूरी है और नेटवर्किंग करना बहुत जरूरी है। तो इस तीसरे मॉड्यूल में हम लोग बात कर रहे हैं किस तरीके से महिलाएं एक साथ इकट्ठा होकर एकजुट होकर एडवोकेसी और नेटवर्किंग स्किल के थ्रू अपने आप को एम्पावर कर सकती हैं। तो ये हमारे कुछ 3 मेन मॉड्यूल थे जिनके बेसिस पे हमने वुमेन्स को एम्पावर करने की कोशिश की है। तो आज यहाँ पर उपस्थित जितने भी लोग हैं उन्होंने तीसरा मॉड्यूल अपना पूरा कर रखा है, तो उसके लिए आप लोगों को बहुत बहुत बधाई है। मैं आशा करती हूँ कि आने वाले सालों में आप ही लोग और जो महिलाएं हैं उनको भी एम्पावर कर रहे होंगे। यावेळी खानापूर पोलीस निरीक्षक सचिन पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक बहाडकर, प्रशिक्षक सामाजिक कार्यकर्त्या वैशाली पाटील, टाटा स्टीलचे सामाजिक दायित्व विभागाचे प्रमुख भावेश रावल, प्रशिक्षक रायगड भूषण संतोष ठाकूर, महिला सक्षमीकरण समन्वयक करुणा कदम, हिमाद्री यादव, संपतराव तडस, उदय गावंड, तेजल पाटील, कोमल तेलंग, साक्षी पाटील, सुजाता पवार, सोनल पिंगळे, पूजा वाघमारे, गीता खंडागळे, चैत्राली सावंत, अस्मिता वाघमारे, वडवळचे सरपंच ज्ञानेश्वर सुतार, उपसरपंच किरण सकपाळ, आपटीच्या सरपंच कामिनी पांडवे, तांबाटी उपसरपंच नितीन कदम यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते। यावेळी महिला सक्षमीकरण या अंतर्गत दिशा मार्फत कशा प्रकारे कामकाज करून महिलांना व्यवसायात वाटचाल केली आहे याची माहिती हिमाद्री यादव यांनी प्रास्ताविक सादर करताना दिली आहे। यावेळी 8 ग्रामपंचायतीमधील महिला सहभागी झाल्या। ग्रामसंघाच्या माध्यमातून महिला पुढे येत असल्याने यशस्वी महिलांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला। यावेळी महिलांनी गीत सादर करून उपस्थित मान्यवरांची मने जिंकली आहेत। मला मास्टरविषयी येणार ना, मैं आता मुद्दा 2 शब्द तुम्ही कहात पाहिजे तो आहे तो मनामध्ये जो आहे ना पोटामध्ये जो आहे ना ते यूज होत काय होत नाही, फक्त जस्ट ती आपली उभी राहिली आणि मला सगळी जोर बघती तिकडे तिकडे मी आपली कोपऱ्यावर त्या बाजूची माझी साथ ती माझ्याकडे बघते आणि ती काय बोलते की नाही बोलत तो माझ्याच देशामध्ये बोलत कुठले आता बाबा एवढी तयार करून पाठवली सरपंच ताईला, पण आता बोलते की मी प्रश्न करतो आणि एवढा मोठा कार्यक्रम तुमच्यासारखे पत्रकार सगळे याच्यामध्ये कॅमेरे वगैरे घेऊन आता ते कॅमेरे वगैरे तिच्या तोंडावर वगैरे आल्यानंतर ती अजूनच नर्वस आणि मग ती उभी राहिली आणि बघितलं इतक्या जोरात खूप केलं की सगळे हसायला लागल्यावर पुढचे हसायला लागल्यानंतर माझं माईक झालं की नाही तोच बघ समजा हसत ते असं म्हणतात तर तुला सगळे जोरात हसायला आणि मग ती माझं नाव नौशीन वाघमारे, मी आमच्या ग्रामपंचायतीची सरपंची अशी बोलले आणि पुढे काहीच बोले ना आणि भांगे नावाची सुमन भांगे नावाची कलेक्टर एक पण म्हणतात बसलेले त्यांनी माझ्याकडे बघितलं। आता आदिवासी महिला म्हटल्यानंतर माझ्याकडे आणि मी त्यांच्याकडे बघते आणि मी 2 मिनिटं पुढे काही बोलतच नाही। तो बेस तयार झाल्यानंतर त्याला त्या बेसचा उपयोग म्हणजे जेव्हा क्रिकेट खेळतो आपण, जेव्हा क्रिकेटच्या मागे अगोदर सुद्धा बऱ्याचशा गोष्टी कराव्या लागतात, बेस तयार करणं किंवा मग नेट बांधणं, बाकीचे राऊंड कम्प्लीट करणं, हे सगळं काम केलेलं असल्यानंतर मला फक्त खेळायचं काम होतं, बॅटिंग करायचं काम होतं, म्हणजे यांना बॅटिंग शिकवायचं काम होतं आणि ते बॅटिंग करत असताना ते खरंच पहिला ज्या दिशाचा कार्यक्रम आहे तो मला ज्या पद्धतीने आवडला मी स्वतः लगेच 2 वेळा केल्यानंतर मी करुणा मॅडमला म्हटलं, मॅडम हा फक्त लिमिटेड एरियासाठी आहे का,
कारण मी ज्या भागामध्ये काम करतो मागे 20-25 वर्ष त्या आदिवासी भागामध्ये खरंच अशा लिडरशिपची गरज आहे जी लिडरशिप ह्यांच्यामध्ये तयार करण्याचं काम दिशाने केलेलं आहे. त्याच्यातला अनुभव बरेचसे म्हणजे जेव्हा पहिला दिवस तर ओळखीमध्ये गेला, दुसरा दिवस थोडंसं बोलणं करण्यामध्ये गेलं, मात्र तिसऱ्या दिवशी प्रश्नांचा भडीमार जो झाला त्यावेळेस लक्षात आलं की आता ही लिडरशिप तयार होत आहे. आणि मग मला प्रश्नांवर प्रश्न आले आणि खूप चांगले प्रश्न अशा पद्धतीचे आले की अपेक्षित हे होतं की ज्या पद्धतीने त्यांना सांगितलं होतं की पहिलं वुमेन एम्पॉवरमेंट किंवा जेंडर इक्वॅलिटी काय आहे, तर जेंडर इक्वॅलिटी पासून ते वुमेन एम्पॉवरमेंट पर्यंत आणि त्याच्यानंतर ज्या स्वयंसेवी संस्था किंवा स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांचा सहभाग कसा असावा याचं जिवंत उदाहरण आम्ही काही पथनाट्य केलं. त्याच्यानंतर आमचे हे आले का ते काय नाव आप्पा नाही असे काही बऱ्याचशा गोष्टीच्या